तर परिमिती आणि क्षेत्रफळ हे जर आपण पाहिलं युनिट किंवा जे काही नवीन अभ्यासक्रमानुसार सांगितलेला भाग आहे, तर नवीन अभ्यासक्रमानुसार पृष्ठफळ आणि घनफळ हा टॉपिक नाही, परंतु परिमिती क्षेत्रफळावर 2 ते 3 प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. म्हणजे 2 किंवा 3 प्रश्न परीक्षेत असतील. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण पाहूयात पेरिमीटर. तर पेरिमीटरमध्ये कंपल्सरी एक प्रश्न आपल्याला पेरिमीटर काढा असणारच आहे. म्हणजे परिमिती शोधा या प्रकारचा एक प्रश्न परीक्षेमध्ये असेल. त्याचबरोबर एरिया फाइंड आउट करणे म्हणजेच एरिया शोधणे. तर क्षेत्रफळ आणि परिमिती यावरचे एक एक प्रश्न किंवा दोन्हीचा एखादा मिक्स प्रश्न या पद्धतीनं परीक्षेमध्ये 2 किंवा 3 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर या प्रश्नाचं नेमकं स्वरूप काय आहे? तर परिमितीमध्ये त्यांनी असं सांगितलं की बहुभुज आकृती किंवा ज्या आकृतीला जास्तीत जास्त बाजू असतील या प्रकारची आकृती परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. त्यामध्ये एखादा षटकोन ही विचारला जाण्याची शक्यता आहे. म्हणजे असा एखादा जर षटकोन दिला आणि या षटकोनाची एक बाजू समजा 4 सेमी असेल, तर याची परिमिती किती असेल? आणि जाणीवपूर्वक ते काय करतील आपल्याला अशी एक रेष मध्येच देणार. ठीक आहे. तर या पद्धतीने आता पहा, या आकृतीची आपल्याला परिमिती काढायची. तर परिमिती किती येते? आपल्या सर्वांनाच माहित आहे, परिमिती म्हणजे याच्या सर्व बाजू सेम असतात. तर 4 गुणिले 6 म्हणजेच 24 सेमी. कारण फक्त आउटर लाईन आपल्याला काउंट करायची असते. लक्षात घ्या, बाहेरची बाजू 1 2 3 4 5 आणि ही 6. म्हणजे फक्त बाहेरच्या बाजूने आपल्याला परिमिती काउंट करायची असते. त्यामुळं हा प्रश्न आपण काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या प्रश्नामध्ये जर आपल्याला आणखी वेगळ्या पद्धतीने विचारलं, फक्त माहिती असू द्या. समजा हा जो षटकोन आहे, हा षटकोन याच कर्णावर असा कट केला, कापला. ठीक आहे. तर आता दोन आकृत्या तयार होतात. हा एक पार्ट तयार होतो आणि हा दुसरा पार्ट होतो. तर हा एक जो भाग आहे याची परिमिती किती असेल? ठीक आहे. तर आपल्या माहितीस्तव फक्त ही जी लांबी आहे ही षटकोनाच्या दुप्पट असते, हे लक्षात ठेवा, दुप्पट. म्हणजे षटकोनाचा जो कर्ण असतो तो बाजूच्या दुप्पट असतो. ठीक आहे. मग समजा आता हा जर पार्ट आपण असा बाजूला घेतला, ठीक आहे, आता हे म्हणजे कमी जास्त होऊ शकतो, पण हा जर पार्ट, तर हे 4 सेमी, हे 4 सेमी, हे 4 सेमी आणि हे 8 सेमी असतं, लक्षात ठेवा. तर या सर्वांची जर बेरीज केली तर किती येईल मग? 20 सेमी एका भागाची. ठीक आहे, लक्षात आलं आपल्या? ओके. त्यानंतर असाच प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. समजा एक चौरस दिलेला आहे आपणास, एक चौरस आहे आणि हा चौरस मधोमध कट केला, असा मधून कट केला. तर हा एक भाग जो असणार आहे, हा भाग एक म्हणजे पार्ट 1 आणि भाग 2. आता मूळ चौरसाची बाजू जर समजा 10 सेमी असेल, तर भाग 1 ची परिमिती किती असेल? भाग 1 ची परिमिती, पेरिमीटर ऑफ पार्ट 1, हा पार्ट 1 आहे.
आणि हा पार्ट 2. तर पहा या ठिकाणी जर निरीक्षण केलं आपण तर हे 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. तर 10 आणि 10 20 आणि टोटल होईल 30 सेंटीमीटर एका पार्टची. तर या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये असणार आहेत हे लक्षात ठेवा. म्हणजे ज्यामध्ये एक पार्ट असेल किंवा दोन पार्ट असेल, एकत्र केले किंवा त्याला कट केलं तर मग किती परिमिती होईल, असे प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात. यानंतर पुढे समजा समान आकार एकत्र जोडले. समजा दोन स्क्वेअर आहेत. समजा हा एक स्क्वेअर आहे आणि हा दुसरा एक स्क्वेअर आहे. पहा आता हे स्क्वेअर आहेत दोन. ठीक आहे. तर या स्क्वेअरची बाजू समजा 10 सेंटीमीटर असेल किंवा 8 सेंटीमीटर असेल. जर हे एकमेकाला जोडले असे, पहा मी काय म्हणतोय, जोडले, तर आता याची परिमिती किती. समजा ह्या चौरसाची बाजू आहे 8 सेमी. तर ह्या पूर्ण नवीन जी आकृती तयार झालेली आहे या नवीन आकृतीची परिमिती किती असेल ही पूर्ण. तर लक्षात घ्या इथं जसं आपण रेड लाईन दाखवली तर ह्या फक्त रेड लाईनला काउंट करायचे आपल्याला. दोन चौरस जेव्हा एकत्र जोडले जातात तेव्हा ही जी रेड लाईट आहे 8 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर. सो टोटल पेरिमीटर इज इक्वल टू 8 गुणिले 6 म्हणजे 48 सेंटीमीटर. तर हे लक्षात ठेवा. या प्रकारचा प्रश्न जर आपल्याला सोडवता येणं खूप गरजेचं आहे, कारण परीक्षेमध्ये असे प्रश्न येऊ शकतात. आता हा एक स्क्वेअर म्हणजे दोन स्क्वेअर जोडलेत लक्षात घ्या. आणखी एवढेच मापाचे आणखी जर काही स्क्वेअर असतील तर तसं पण आपण आकृती पाहूयात. समजा प्रश्न असा आहे, फाइंड द पेरिमीटर ऑफ 3 सेम स्क्वेअर ऑफ 12 सेंटीमीटर म्हणजे 12 सेंटीमीटरचे 3 स्क्वेअर. पहा आता हा एक स्क्वेअर जोडलेला आहे, हा एक स्क्वेअर आहे, असे 3 जोडायचे आहेत. म्हणजे काय करायचे आपल्याला, 3 जोडायचे आहेत. असा हा दुसरा आहे, तो इथं जोडला. ठीक आहे. आणखी एक घेऊन आपण इथं जोडूयात. तर हे 3 टेबल स्क्वेअर आहेत लक्षात घ्या. तर आता हे जे एकूण जर आपण पाहिलं टोटल पेरिमीटर किती असेल, आता हे पूर्ण बाहेरची बाजू आपल्याला काउंट करायला लागत असते. म्हणजे हे लक्षात घ्या की आपल्याला पेरिमीटर काढत असताना मोठ्या आकृतीची पूर्ण आउटर साइड आपल्याला काउंट करावी लागणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे 12 सेंटीमीटर आहे एक बाजू, 12 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर. आता ही जर टोटल 36 असेल तर समोरची साईड पण 36 असणार हे लक्षात ठेवा. त्यानंतर हे 12 सेंटीमीटर आणि हे पण 12 सेंटीमीटर. सो टोटल 36, 36 अँड 24, 96 सेंटीमीटर. तर मला वाटतं तुम्हाला हे प्रश्न जमू शकतात. असे या पद्धतीने तुम्हाला सोडवायचे आहे.
फक्त हे मधलं काउंट करायचं नाही, लक्षात ठेवा. नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं, आपण गडबडीमध्ये मधल्या रेषा पण काउंट करतो. मधला अजिबात काउंट करायचं नाही. बाहेर जो रेड लाईन्स मध्ये दाखवलेला आपल्याला, हेच आपल्याला काउंट करायचं आहे, फक्त बाहेरची साईड. तर या प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवता यावेत. पेपरमध्ये खूप अवघड काही येणार नाही, जे असेल ते सोपंच असणार आहे, परंतु ते व्यवस्थित काळजीपूर्वक सोडवा. तर या पद्धतीने आपण सोडवू शकतो. किंवा दोन रेक्टँगल आहेत समजा, विथ लेंथ 59, ब्रेडथ 10. तर आता हे दोन रेक्टँगल आहेत समजा, ठीक आहे. तर हे नेमकं कुठं जोडलेत, म्हणजे लेंथ साईडला जोडलेत का ब्रेथ साईडला जोडलेत, त्याच्यावर पण डिपेंड असतं. म्हणजे हे दोन लांबीवर जोडलेत का रुंदीवर जोडलेत, कुठं जोडलेत याच्यावर पण याची पेरिमीटर कमी जास्त होत असते. ठीक आहे. पहा आता हे जर आपण म्हटलं तर हे रुंदीच्या साईडनं जोडलेत, बरोबर आहे. इथं जर जोडले तर हे लांबीच्या साईडनं जोडलेत. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक वेळी वेगवेगळं येतं, हे लक्षात घ्या. कारण रुंदीवर जोडल्यानंतर आपल्याला या पद्धतीनं, आता हे लांबीवर, ठीक आहे. म्हणजे कोणत्या बाजूने जोडलेत हे रेक्टँगल मध्ये फरक पडतो, चौरसामध्ये असा काही फरक पडत नाही, पण रेक्टँगलमध्ये या ठिकाणी असा फरक आपल्याला जाणवतो, पहा. ठीक आहे. तर समजा हा जो आपण आयत पाहत आहोत, हे दोन आयत, याची लांबी 10, लांबी 15 आणि रुंदी 10 आहे, म्हणजे लेंथ 15 अँड ब्रेड 10. आणि जर ते लेंथ वर जोडले तर किती पेरीमीटर येईल सांगा बरं, लगेच कमेंट करा चला. लेंथ 15 आहे आणि ब्रेड 10 आहे. जर ते लेंथ कल्या साईडनं जोडले तर पेरीमीटर किती असेल? तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की लेंथ आहे 15 आणि 15 30 होणार आहे, आणि जी ब्रेडथ आहे इकडं 20 आणि 20 होणार आहे. लक्षात घ्या, 20 आणि 20, 40 आणि हे 30, 70 असं उत्तर येईल त्याचं. ओके. तर सर्वांचं अभिनंदन, कारण 70 उत्तर अतिशय योग्य आणि बरोबर आहे. पण ओके, छान, सर्वांचं अभिनंदन. आता हाच रेक्टँगल जर आपण ब्रेडवर असा जॉईन केला, ब्रेडच्या बाजूनी, तर आता किती येईल सांगा. आता ब्रेडच्या साईडनं जर आपण जॉईन केलं तर काय होईल, म्हणजे रुंदी केल्या बाजूने जर जॉईन केला तर आता याचे पेरीमीटर किती येईल. तर आता सर्व लेंथ काउंट करा आधी, 15 15 15 15, म्हणजे टोटल झाल्या 4, 15च्या 15 चौक 60, आणि इकडं 10 आणि तिकडं 10, 80 होईल, 80. ठीक आहे. तर आपण याचं उत्तर या ठिकाणी काढूयात. तर हे पहा, 15 सेंटीमीटर लेंथ सांगितली आपल्याला, ब्रेड 10 सेंटीमीटर, म्हणजे हे पण 15 सेंटीमीटर, हे पण 15 सेंटीमीटर, हे 10 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर. ठीक आहे. तर हे जर टोटल काउंट केलं तर आता हे 30, तसं हे पण 30 आणि 30 60, पुन्हा हे 10 10, सो टोटल 30 प्लस 30 प्लस 10 प्लस 10 इज इक्वल टू 80 सेंटीमीटर. तर मला वाटतं या पद्धतीने आपण हे सोडवू शकतात. आणखी एक
एक वेगळा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला. समजा 4 सेंटीमीटरचा चौरस आपण घेतलेला आहे, असा चौरस 4 सेंटीमीटरचा चौरस आहे. किती आहे हा? 4 सेंटीमीटर. आणि या 4 सेंटीमीटरच्या चौरस मधून प्रत्येक कोपऱ्यावर 1 1 सेंटीमीटरचा चौरस असा कट करायचा आपल्याला 1 सेंटीमीटरचा. ठीक आहे. त्यानंतर इथं पण 1 सेंटीमीटरचा हा कट करता येईल आपल्याला. त्यानंतर इथं पण 1 सेंटीमीटरचा कट करता येईल असा. म्हणजे प्रत्येक कोपरा ऍट द कॉर्नर 1 सेंटीमीटर स्क्वेअर कट. ठीक आहे. तर आता हे कट केलेलं आहे, हे कट भाग आहे पूर्ण. तर आता राहिलेला भाग कोणता आहे पहा, हा ग्रीन. ठीक आहे. तर हा जो ग्रीन भाग राहिलेला आहे, तर या ग्रीन भागाची पेरिमीटर किती आहे? ग्रीन पार्टची पेरिमीटर किती आहे? ग्रीन पार्टची पेरिमीटर असं विचारतोय तुम्हाला, लक्षात घ्या. आता बरेच जण विचार करत आहेत की अगोदर किती होती याची पेरिमीटर? आधी होती 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 बरोबर 16. आता तुम्ही काय विचार करत आहेत, कुठली पेरिमीटर काढत आहेत बघा. हे कट केलेला भाग आहे, हा कट झाला, हा नाही सध्या ह्या आकृतीमध्ये. मग आपल्याला फक्त ग्रीनची पेरिमीटर पाहिजे. ग्रीन म्हणजे या ठिकाणी जो हिरवा भाग दिसतोय, तर त्याची पेरिमीटर किती किती असेल? तर तुमच्या माहितीस्तव पेरिमीटर ही 16च राहते. आता कशी 16 राहते हे पहा. आता बघा, मी या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. हे 2 सेंटीमीटर, हे समोरचं पण 2 सेंटीमीटर, हे पण 2 सेंटीमीटर, हे पण 2 सेंटीमीटर. ठीक आहे. त्यानंतर हे 1 सेंटीमीटर, पुन्हा हे 1 सेंटीमीटर, पुन्हा 1 सेंटीमीटर, इथलं 1 सेंटीमीटर, इथं 1 सेंटीमीटर, इथं 1 सेंटीमीटर, इथं 1 सेंटीमीटर आणि इथं 1 सेंटीमीटर. म्हणजे हे जे 1 1 सेंटीमीटर आहे आणि हे 2 2 सेंटीमीटर, या सगळ्यांची बेरीज करा, परिमिती 16च मिळते. तर परीक्षेत आपल्याला असं फसवलं जाऊ शकतं. म्हणजे प्रश्न कसा विचारतात, अ स्क्वेअर विथ 4 सेंटीमीटर कट ऍट 4 कॉर्नर विथ स्मॉल 1 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे 4 सेमी बाजू असलेला चौरस कॉर्नरवर 1 सेंटीमीटर चौरसामध्ये कट केला, तर राहिलेल्या आकृतीचं क्षेत्र म्हणजे परिमिती किती असेल लक्षात घ्या. क्षेत्रफळ पण आपल्याला काढता येतं, क्षेत्रफळाची काही अडचण नाही, कारण क्षेत्रफळाला काही प्रॉब्लेम येत नाही. कारण पहा, सुरुवातीला जर आपण क्षेत्रफळ पाहिलं या आकृतीचं मूळ मूळ क्षेत्रफळ, तर ते 4 गुणिले 4 आहे, 16 सेंटीमीटर वर्ग. आता हा जो कट केलेला भाग आहे तो किती आहे? 2 गुणिले 2. हा किती आहे? 2 गुणिले 2. सॉरी, 1 सेंटीमीटर आहे, 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर. म्हणजे हा 1 गुणिले 1, 1 गुणिले 1, 1 गुणिले 1, 1 गुणिले 1 किती झाला टोटल? 4. म्हणजे जर हिरव्याचं क्षेत्रफळ पाहिलं आपण, हिरवा भाग,
हिरव्या भागाचे क्षेत्रफळ, तर 16 मधून हे 4 वजा करावं लागेल. 16 वजा 4 बरोबर 12. परंतु पेरीमीटर मध्ये काहीही बदल होत नाही. म्हणजेच परिमितीमध्ये बदल होत नाही. परिमिती किती असेल, तर 16 सेमी असेल. कट करण्यापूर्वी आणि कट केल्यानंतर दोन्ही वेळेस. तर या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न कंडक्ट करायचा किंवा सोडवायचा हे लक्षात ठेवा. मला वाटतं आता परिमितीचा प्रश्न आपल्याला चुकणार नाही. ठीक आहे. आता या आकृतीमध्ये परिमिती का समान राहिली, तर नेमकं काय झालं पहा. आता ही बाजू कट झाली इकडली, पण इथली बाजू वाढलेलीच आहे ना. समजा ही कमी झाली तर इथली वाढलेलीच आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. यानंतर आपण आता क्षेत्रफळाचा प्रश्न पाहूयात. क्षेत्रफळाचा विचार केला तर आपल्याला क्षेत्रफळामध्ये चौरस आणि आयताच्या क्षेत्रफळाची सूत्र लक्षात ठेवा चांगल्या पद्धतीनं. चौरस आणि आयत, कारण या दोन घटकावरच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर हा आहे चौरस. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मीन्स एरिया ऑफ रेक्टेंगल is equal to L into B, and area of square is equal to side into side. ठीक आहे. जर चौरसामध्ये आपल्याला कर्ण माहिती असेल, कर्ण, त्यालाच आपण डायगोनल असं म्हणतो. इफ वी नो द व्हॅल्यू ऑफ डायगोनल, देन एरिया ऑफ स्क्वेअर डी स्क्वेअर अपॉन 2. म्हणजेच मराठीमध्ये जर लिहिले तर आपण कर्णाचा वर्ग भागिले 2 चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर. तर या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. ठीक आहे. तर आता यावरचे नेमकं कसे प्रश्न येऊ शकतात, तर यामध्ये एक दोन नमुना प्रश्न पाहूयात आपण. विशेषतः तर कसं आहे, दोन्हीचे एरिया सेम आहे किंवा क्षेत्रफळ सेम आहे या प्रकारचा एक प्रश्न असू शकतो. म्हणजे पहा, चौरस व आयताचे क्षेत्रफळ समान असून चौरसाची बाजू बारा सेमी असून आयताची रुंदी 9 सेमी असेल, तर आयताची लांबी किती.
हाच प्रश्न जर आपण इंग्रजीमध्ये लिहिला तर आपण असं लिहू शकतो, एरिया ऑफ स्क्वेअर अँड रेक्टँगल आर सेम. Side of square 12 centimeter and breadth of rectangle is 9 centimeter. Then length of rectangle is तर पहा, चौरस आणि आयताचं क्षेत्रफळ समान आहे. चौरसाची बाजू 12 सेमी असेल, आयताची रुंदी 9 सेमी असेल, तर लांबी किती? आता हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला माहिती आहे चौरसाची बाजू दिलेली आहे, मग क्षेत्रफळ किती असेल चौरसाचं? त्याचा वर्ग 144 सेंटीमीटर स्क्वेअर. आयताचे क्षेत्रफळ एवढंच आहे, बरोबर लांबी गुणिले रुंदी एल गुणिले बी. क्षेत्रफळ आहे 144, एल ची किंमत काढायची आणि बी आहे 9. तर हे 9 इकडे जर भागाकारामध्ये घेतलं तर एल बरोबर 144/9 म्हणजे 16 सेंटीमीटर असं उत्तर येईल. ठीक आहे, तर या पद्धतीनं आपल्याला हे प्रश्न सोडवणं गरजेचे आहे जर परीक्षेत असे प्रश्न आलेच. याबरोबर आयत आणि चौरसाचं क्षेत्रफळ सारखं असून त्याची परिमिती पण दिली जाऊ शकते. ठीक आहे, तर त्या परिमितीवरून साईड फाइंड आउट करणं आणि मग साईड वरून आपल्याला परिमिती, या पद्धतीचे प्रश्न आपल्याला सोडवता येणं गरजेचे आहेत. यानंतर आपल्याला डायरेक्ट एखादी आकृती देऊन पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. समजा हा रेक्टँगल आहे किंवा एक आयत आहे, एक आयताकार मैदान असून हे एक मैदान आहे, म्हणजे पूर्ण मैदान आहे. या मैदानाची बाजू लांबी आहे 20 मीटर आणि रुंदी आहे 15 मीटर. या मैदानावर चालण्यासाठी मधोमध म्हणजे या मैदानावर चालण्यासाठी मधोमध एक 2 मीटरचा रस्ता काढला असं समजा. हा रस्ता आहे चालण्यासाठी, ज्याची रुंदी 2 मीटर आहे. तर परीक्षेत प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की रस्त्याचं क्षेत्रफळ किती आहे? समजा हा रस्ता आहे, तर रस्त्याचं क्षेत्रफळ किती असेल? आणि ही जी रुंदी आहे रस्त्याची अशी, ही 2 मीटर आहे. तर आता या ठिकाणी रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणजे काय हे आधी समजून घेऊयात. तर हा जो ब्लॅक पट्टा दिसतो, आपण ब्लॅक पट्टा पूर्ण, हा एक रस्ता आहे आणि उभा एक रस्ता आहे. ठीक आहे, तर हा जो रस्ता दिसतो आपणास, तर हा जो रस्ता आहे आता आपण जो दाखवला आहे,
याचं क्षेत्रफळ काढायचं असलं तर आपल्याला लांबी आणि 2चा गुणाकार करावा लागेल, म्हणजे या ठिकाणी 20 गुणिले 2 करावं लागेल. अधिक हा जर आपण उभा रस्ता आहे याचं जर क्षेत्रफळ काढायचं असलं तर त्याला 15 गुणिले 2 करावं लागेल, कारण त्याची लांबी 15 आहे आणि रुंदी 2. मग हे येईल 40 अधिक 30 बरोबर 60. आता यामध्ये जर पाहिलं तर हा जो मधला एक स्क्वेअर आहे पहा एवढा, हा आपण वेगळ्या रंगाने दाखवूयात. हा जो मध्ये आपण पांढरा भाग दाखवलाय तो दोन्ही रस्त्यावर सेम आहे. तो दोन्ही रस्त्यावर सेम आहे, म्हणजे दोन्हीकडे पण त्याचं मापन झालं नाही. या पण रस्त्यावर तो भाग काउंट झाला, त्या पण रस्त्यावर काउंट झाला, तर तो आपल्याला वजा करावा लागतो, वजा. मग त्याचं किती क्षेत्रफळ येणार आहे तर 2 गुणिले 2, तर 70 वजा 2 गुणिले 2 4, म्हणजे उत्तर येईल 66 मीटर स्क्वेअर, म्हणजेच 66 मीटर वर्ग. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवता येणार आहे. ठीक आहे, अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवता येतील. आता जर आपल्याला असं विचारलं गेलं की रस्ता सोडून इतर मैदानाचं क्षेत्रफळ किती आहे, आता आपल्याला काय करावं लागेल, मग सुरुवातीला पूर्ण बागेचं काढावं लागेल, म्हणजे कोणतं 20 गुणिले 15, तर टोटल होईल 300 मीटर वर्ग. त्याच्यामधून रस्त्याचं हे जर 66 वजा केलं, रस्त्याचं 66, तर राहील 234, तर हे बागेचं असेल, निव्वळ बाग. तर लक्षात ठेवा की आपल्याला नेमकं काय विचारलं जाणार आहे परीक्षेमध्ये, बागेचं विचारलं जाणार आहे का रस्त्याचं विचारलं जाणार आहे, हे आपल्याला त्यावेळेस निर्णय घेताना येणं गरजेचं आहे. आता कधी कधी असाही प्रश्न येतो की एक मैदान आहे आणि समजा हे मैदान आहे आणि या मैदानाच्या बाहेरून 2 मीटर लांबीचा रस्ता काढलाय, म्हणजे हा रस्ता आहे बाहेरचा पूर्ण. ठीक आहे, तर ह्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती. आता इथं लक्षात ठेवा, समजा हे मैदानाची जी मधली बाजू आहे समजा हे 10 मीटर आहे लांबी, आणि ही जी लांबी आहे ती 8 मीटर आहे रुंदी. ठीक आहे, तर बाहेरचा रेक्टँगल आहे तर याची लांबी किती असेल आणि याची रुंदी किती असेल हे आधी शोधा. तर इनर जो रेक्टँगल आहे त्याची लेंथ आहे 10 सेंटीमीटर आणि ब्रेथ 8 सेंटीमीटर. आउटर साइडचा जो रेक्टँगल आहे त्याची लेंथ असेल, आता पहा हे 10 तर आहेच, पण इकडून 2 मीटर वाढलेला आहे, हा रस्ता 2 मीटरचा आहे, तर या साईडला 2 मीटर वाढले, इकडून 2 मीटर वाढले, म्हणजे या बाहेरची जी लेंथ असेल 14 मीटर. तसंच या ठिकाणी बाहेरची लेंथ असेल 12 मीटर, कारण दोन्ही बाजूनी 2 मीटर वाढलेला आहे. आता या ठिकाणी जर आपल्याला रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं असेल, तर रस्त्याचे क्षेत्रफळ तर काय करता येईल, बाहेरच्या रेक्टँगलचं क्षेत्रफळ बाहेरचा किती आहे, मग त्याची लांबी 14 गुणिले 12 वजा आतला रेक्टँगल जो ग्रीन आहे 10 गुणिले 8, या ठिकाणी गुणाकार करा 12 गुणिले 14, तर 14 दोन्ही 28 ला 8 हातच्याली 2, 14 एक 14 आणि 2 20, म्हणजे 208 झालं, वजा सॉरी 14 दोन्ही 28 ला 8 हातच्याली 2, 14 एक 14 आणि 2 म्हणजेच 168 झालं. यामध्ये हे 80 वजा करा, तर उत्तर येईल 88 मीटर वर्ग.
म्हणजे जो रस्ता आहे बाहेरचा रस्ता, त्या रस्त्याचं क्षेत्रफळ येईल 88 मीटर वर्ग. ठीक आहे. तर या पद्धतीनं परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात. रस्त्याच्या बाहेरचं, रस्त्याच्या आतलं. पण प्रश्न हे आयत आणि रेक्टँगल एवढ्याच घटकावर अवलंबून आहेत. तर या पद्धतीनं सराव करून घ्या.